नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे। नीट 2026मध्ये खुशखबरी म्हणायला हरकत नाही, कारणही तसंच आहे। तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता। ही पूर्णपणे मी तुम्हाला नोटीस वाचून दाखवणार आहे। ते MBBSच्या जागांमध्ये ऐतिहासिक वाढ, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहेत। अगदी हे पूर्णपणे न्यूज आलेलं आहे, ते अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल। नीट UG 2026मध्ये MBBSच्या जागांमध्ये 5,000 ने वाढलेले आहेत। असं एकूण जागांचा आकडा 1,29,000च्या पार गेलेला आहे। अगदी त्याच्याबद्दल पण सांगते। आणि नवीन जागा 5,000 पूर्णपणे आपल्या भारत देशामध्ये वाढलेल्या आहेत, अशी ही पूर्णपणे न्यूज आलेली आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। हे ॲलन न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। 2026मध्ये 5,000 MBBS सीट्स इन्क्रीज इन द कंट्री, असं ही पूर्णपणे हे न्यूज त्यांनी दिलेलं आहे। या न्यूजमध्ये काय काय त्यांनी पूर्ण कुठले कॉलेजेस आहेत, अगदी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा डीम्ड, ह्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्या ह्याच्यामध्ये मिळून त्यांनी तिथे 5,000 सीट्स वाढवलेल्या आहेत। तर खूप अगदी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची गोष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, अगदी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर हिस्टॉरिकल इन्क्रीज इन MBBS सीट, अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर मेडिकल स्टुडंटसाठी असणार आहे। तर अगदी 5,000 ह्या MBBSच्या सीट्स वाढलेल्या आहेत, अगदी पूर्णपणे भारतभर देशामध्ये। तर अगदी येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला ही न्यूज घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहे। तर तुम्ही असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्या आपल्या वेबसाईटवरती, यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर अगदी NTA पण घोषित करण्यात आलेलं आहे। अगदी पूर्णपणे मी तुम्हाला त्याची गोष्ट दाखवणारच आहे आणि सांगणारही आहे की NTA नीट UG री एक्झामसाठी आपला जो रिझल्ट आहे ते 20 जुलैला घोषित करणार आहे, असे ही न्यूज आलेली आहे। आणि त्याचबरोबर MBBSच्या सीट्स एकूण टोटल 1,40,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर खूप अगदी ही चांगली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं अगदी 1-2 मार्कावरून अगदी MBBS सीट जात असते, पण येणाऱ्या काळामध्ये नवीन कॉलेजेस येत आहेत, त्यामुळे सीट्स वाढत आहेत। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं अगदी ड्रीम सक्सेस होणारच आहे। तर त्यामुळे अगदी पूर्ण भारतभर देशामध्ये आपल्याला 1,40,000पर्यंत आपल्याला सीट वाढण्याची शक्यता आहे, असंही NTA इथं सांगण्यात आलेलं आहे। ती अगदी मी पुढचा तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणारच आहे। तर सध्या प्रेझेंट अगदी किती कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंटचे, प्रायव्हेटचे आणि डीम्डचे, हे त्याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। ओके, तर MBBSच्या जागांमध्ये सातत्यपूर्ण वाढ, असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। अगदी मी स्लोली तुम्हाला स्क्रोल करत दाखवते, म्हणजे लक्षात येईल। तर नीट 2025मध्ये सुद्धा सीट्स वाढलेल्या होत्या। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशाप्रमाणे इथे अगदी सीट्स वाढलेल्या होत्या। आणि नीट UG 2026मध्ये सुद्धा अगदी आनंदाची बातमी आहे। त्यामध्ये सुद्धा त्यांनी अगदी देशभरातील MBBSच्या जागांची संख्या 5,000ने वाढवलेली आहे, असं NMCने वेबसाईटवरती सुद्धा प्रसिद्ध झालेल्या न्यूजमध्ये सीट मॅट्रिक्स न्यूज त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामध्ये देशात 824 वैद्यकीय महाविद्यालय असून MBBSच्या जागांची संख्या 1,29,000 प्लस होती। त्याच्यामध्ये सुद्धा अगदी वाढ होऊन 1,40,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे, असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। अगदी 2024, 25 आणि 26मध्ये सुद्धा अगदी त्यांनी जागांची तुलनासुद्धा त्यांनी ती दाखवलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता 2024मध्ये कशा प्रकारे वाढलेल्या होत्या जागा। आणि त्याचबरोबर 2025मध्ये सुद्धा अगदी कॉलेजची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर 2026मध्ये सुद्धा अगदी तुम्ही इथे पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 450 असं इथे दाखवत आहे, आणि जागा 63,160 अशा दाखवत आहे। तर खाजगी जे प्रायव्हेट आहे तर 374 अशा हे कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। जागा पाहत असेल तर 66,443 एवढ्या ह्या जागा आपल्याला प्रायव्हेटच्या पाहायला मिळत आहेत। तर एकूण वैद्यकीय महाविद्यालय 824 आहे टोटल, आणि त्यामधून MBBSच्या जागा बघाल तर 1,29,000 प्लस आहेत। आणि त्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वाढ होणार आहे। तर अगदी वाढ झाल्यानंतर सुद्धा पूर्णपणे 1,40,000पर्यंत एवढ्या हा पूर्णपणे भारत देशामध्ये हा सीट्स जाणार आहेत। तर त्यामुळे खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा 15% सुद्धा अगदी घेतात, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा आहे। आणि त्याचबरोबर आपल्या जे महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून आपण जे सीट्स घेत असतो, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी नवीन कॉलेजेस पाहायला मिळणार आहेत, आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सीट्स अगदी वाढलेला मिळणार आहेत। त्यामुळे आपल्या इथं नक्कीच कटऑफवरती परिणाम पडणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना 1-2 मार्कावरून जी सीट जात होती, त्या विद्यार्थ्यांना इथे अगदी गोल्डन अपॉर्च्युनिटी राहणार आहे। तर या अगदी दरवाढीचा नीट UG 2026 उमेदवारांवर काय परिणाम होईल, असंही त्यांनी तिथं सांगितलेलं आहे। तर पूर्णपणे तुम्ही न्यूज अगदी व्यवस्थित वाचा, म्हणजे लक्षात येईल। काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज तुम्ही करू शकता। तर ही पूर्णपणे न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो।
खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर असेच आणि नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहा. म्हणजे तुम्ही या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सगळे युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायची आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी पेड काउन्सिलिंग असं मेसेज करा. आणि नक्कीच तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी व्हॉट्सअपवर ची जी लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स पाहू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.